काय राव हत्ता काय ताय खिदळता ही करत बसू नका. काय राव हत्ता काय ताय खिदळता ही करत बसू नका. हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका. तुझा बाप मुलगा घरी नाही, नंतर या. अरे ये, अरे मी मनी आहे तुझा मित्र. उघड दरवाजा. मनी? अरे असं काय करतो? उघड. एक मिनिट. काय रे, किती घाबरवतोयस मला. काय रे बाबा, अंधार काय करून ठेवलास घरात? असू दे काय. ए लाईट कुठे लावतो तू? अरे बापरे. काय झालं? काय हे बघ कुठे गेला? काय घाबरवतो काय बाबा? तू मला घाबरवलंस. काय रे, काय चाललंय काय तुझं? आजकाल तू कोणाला भेटत नाहीस, कुणाशी बोलत नाहीस. काय प्रॉब्लेम काय तुझा? मला ना जाम टेन्शन आहे. कसलं टेन्शन? मला ना धमकीचे फोन येतात. माझ्या जीवाला धोका आहे. धोका आहे? कुणापासून? अरे बाबा, रात्री अपरात्री बेरात्री मला फोन येतात. कसले? धमकीचे. तो सांगतो की माझ्या बायकोचा नाद सोड, नाहीतर तुझा खून करीन, तुला गाडून टाकीन. अरे बापरे. अरे रात्री बेरात्री, दिवसा दुपारी, ऑफिसमध्ये, घरी, कधी फोनची रिंग वाजली मी रिंग उचलतो. फोन उचलल्यानंतर तो म्हणतो माझ्या बायकोचा नाद सोड, नाही तर तुझ्या जीवाला धोका आहे, तुझा खून करीन, तुला गाडून टाकीन. अरे तुला माहितीये काय? हे सगळे फोन कुठून येतात? कुठून माहित नाही. म्हणजे काय? अरे पब्लिक टेलिफोनवरनं येतात रे, पण नंबर वेगवेगळे असतात ना, ते माहीत पडत नाहीत. कधी साऊथ कनेक्शन मधून, कधी मलबार हिल, कधी पाली हिल, अरे अँटॉप हिल वरनं सुद्धा येतात रे. इतकंच नाही, सकाळी जाऊन लेटर बॉक्स उघडला ना तरी त्यात काहीतरी एक लेटर असतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं माझ्या बायकोचा नाद सोड, नाहीतर तुझा खून करेन, तुला गाडून टाकेन. बरोबर? आवाज ओळखीचा वाटतोय. मी आहे मग तुझा आवाज माझ्या ओळखीचाच असणार ना. काय करू कळत नाही, जाम टेन्शन आले. ए मित्रा, काय? हे बघ, आपल्या जीवापेक्षा कुठली गोष्ट प्यारी नाही, लक्षात ठेव. आपल्या नाही, माझ्या एकट्याच्या जीवाला माझ्या धोका. अरे हो रे बाबा, तुझ्या जीवापेक्षा तुला कुठली दुसरी गोष्ट प्यारी आहे? नाही बाबा. हे बघ, तो माणूस तुला रात्री अपरात्री फोन करतो, धमक्या देतो. तो माणूस काहीही करू शकेल. अरे मी आहे. माझं ऐक. तू त्याच्या बायकोचा नाद सोडून दे. तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे रे ते. काय? इतकं प्रेम करतोस तू त्याच्या बायकोवर? मला कळत नाही मी किती प्रेम करतो, केवढं प्रेम करतो. आहे कन्फ्युज. रिलॅक्स बेटा, रिलॅक्स. अरे ती तुला एवढं कन्फ्युज करते, मग सोडून दे ना तिचा नाद यार. कसं काय सांग सोडणार? एक तर तो माणूस फोनवर सांगत नाही, चिठ्ठीत लिहून ठेवत नाही की तो नेमका कोण आहे. मला कसं कळणार की नेमकं कुणाच्या बायकोचा नाद सोडायचा ते? याच्या त्याच्या. जे लोक दुसऱ्यांच्या घराला आग लावतात ना, एक ना एक दिवस त्यांना स्वतःलाही त्याच आगीची झळ लागल्याशिवाय राहत नाही. हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी